आज बनवूया दमका मुर्ग. चला मग. 1 किलो चिकन घेतले, त्याच्यात 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, अर्धा लिंबू, तीन चमचे दही. आता सुके मसाले टाकूया. 1 चमचा काश्मीरी पावडर, 2 चमचा आगरी कोली मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काली मिरीच आणि अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. तळलेला कांदा. आता एक पेस्ट तयार करूया. 7-8 काजू, 4-5 बदाम, थोडासा सुका खोबरा, 4-5 मिरच्या, हे सर्व वाटून घेऊया आणि याच्यात मिक्स करूया. 3-4 वेलायची. दुधामध्ये हळद टाकून किंवा केसर टाकून घ्यायचं. अर्धा कप दूध, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. ज्या तेलामध्ये कांदा तळला होता ना, ते उरलेलं तेल टाकायचं आणि वरून पण मी अजून थोडंसं तेल टाकलं. चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. 2 तासासाठी ठेवायचं किंवा रातभर ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बनवलं तरी चालेल. ढाकण लावून 2 तास. हे बघा असं. आता याला डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आणि मंद आचेवर शिजून द्यायचं ढाकण लावून. चला, हा रेडी झाला आहे. आता तुम्ही कशाबरोबर खायचे? चपाती बरोबर, भाकरी बरोबर या तंदुरी रोटी बरोबर. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय. श्री स्वामी समर्थ. गाईज, मी सांगायलाच विसरले की ही रेसिपी माझी नाही आहे. मी इंटरनेटवर बघितली आणि म्हणले चला ट्राय करून बघूया कशी होते. खूप छान झालेली. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय. श्री स्वामी समर्थ.